तुझी माझी जोडी प्यारी नभात चमचमणारी हेवा वाटे अपुला चंद्राला बदलो दुनिया सारी प्रीत असे ही न्यारी विसरू नकोस अपुल्या प्रेमाला देई संग हो दोघे एकमेकी रंग हो गंध उधळून संग प्रीत रंग ही उमंग हे तरंग हो दंग साजणा अद्वैताचा जोडा झाला बांधून दोन जीवांचा कामाग चाले पैशासाठी संघर्ष मिलनाचा संघर्ष मिलनाचा संघर्ष मिलनाचा रोज वेगळा अनुभव, रोज वेगळी मजा. तू पण एकदा ये ना मजा चाखायला. माझ्या पापामुळे मला नरकात जावं लागलं ना. तुझं पुण्य एवढं आहे ना की मला नरका सुद्धा तू स्वर्ग निर्माण करशील. तेच नाव बघून तू दचकला असतील, पण ह्या पोतनीचा तुझा काही संबंध नाही. अरे मूर्खा, संबंध आहे. हा बंगला माझा आहे, कळलं का? अरे जिजू, असे अचानक तुम्ही? ही बोलत का नाही? काय झालं? ते ताईचं मौन व्रत आहे ना, आणि मी तिच्यासाठी पोथी वाचत होते आतमध्ये. नाही, पण ते मौन व्रत कशासाठी? तुम्ही बाहेर गेल्यावर ना जिजू, ताई तुमच्या भरभराटीसाठी रोज पूजा पाठ करते आणि मी तिच्यासाठी पोथी वाचते. कुमुद कुठे? कुमुद कुमुद ना, कुमुद आतमध्ये अभ्यास करते. कुमुद, ए कुमुद, जिजू आलेत बघ, पाणी आण त्यांच्यासाठी. ले जिजू पाणी. माया, सांगायचं ना पाहुणे आलेत ते. अशी चालली बघ. ही कुमुद, ही माया, मेवण्यात माझ्या हा विजय मित्र. नमस्कार. कुमुद, चहा आण की त्यांच्यासाठी. चहा? चहा नको, कॉफी करते ना मी. तुम्हाला चालेल ना कॉफी? जानू, बर्थडे है मेरा अगले हफ्ते. बर्थडे? ओ बर्थडे. क्या गिफ्ट लाओगे मेरे लिए? एक ड्रेस खरीद के देना मुझे. और हाँ, उस दिन सब कुछ फ्री है, जो चाहो लूट सकते हो तुम. अरे हाँ हाँ, आऊंगा, येईन येईन. हे पण इथे नको, आपण बाहेर जाऊया ना कुठेतरी. नाही रे, ताई अलाव नाही करणार. जाऊच नाही देणार ती मला. ती तुझी बहीण आहे का? नाही, ती मराठी आहे आणि मी कन्नडा. आम्ही पुण्यात भेटलो, एकाच धंद्यावर होतो. पोलीसची रेड लागली आणि धंदा बंद झाला. मग ती शरीफ बनवून इथे मुंबईला आली आणि एखाद्या येड्याबरोबर लग्न केलं. पण मग तुम्ही इथे कशा आलात? ताईचा हिरो होता, म्हणजे रेग्युलर कस्टमर.
दोघांनाही एकमेकांवर प्रेम होतं. त्याने ताई बरोबर संबंध सुरूच ठेवले त्याचे. अरे बापरे, म्हणजे लग्न झाल्यावर सुद्धा? ताईला शॉक होता सुख एन्जॉय करायचं, म्हणून तिचे बरेच मित्र झाले. मग काय, मायाला इथे बोलवलं इंदोरवरून आणि मीही आले. आम्हाला तिघींनाही पुरुषांची कंपनी खूप आवडते. हे कसं शक्य आहे? का नाही? एखाद्या पुरुषाला नसते का स्त्रीचा छंद, तसाच आम्हाला तिघींना पुरुषांचा छंद आहे. म्हणजे हे तुम्ही सगळं शरीर सुखासाठी करता? अर्थातच. बाहेर धंद्यावर पूर्ण रात्र काम करावं लागतं. शिवाय पोलीसची आणि वाईट माणसांची भीती. पण इथे असं काहीच नाही. अरे पण तुमच्या या सर्व सुखासाठी एका प्रामाणिक माणसाचा बळी गेला ना. विजय, वासनेसमोर सतसत विवेक बुद्धी ही भ्रष्ट होऊन जाते. ते खरंच आहे म्हणा. पण ते सगळं जाऊ दे, मला एक कप चहा ना? मी बनवणारच होते. चहा मला नको ग, मला नाही आवडत. मला एक कप कॉफी करशील? कॉफी? नक्की. अच्छा, साखर किती घेणार? इकडे. तू कपाला नुसतं ओठ जरी लावलास ना तरी कॉफी गोड होईल. हा? कॉफी? हा. ते तुमच्या ताईचं मौन व्रत काय ते संपलं का बघा. हो हो जिजू, मी बघते. कॉफी गोड आहे ना? तुम्हाला जशी हवी तशीच केली. हो, थँक्यू. विजय, तू यार धक्का दिला मला. तुझ्या ठिकाणी दुसरा कोणी असतं ना थोबाड फोडला असतं. सॉरी राजेश, माझ्या मित्राने चुकीची माहिती दिली. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. त्याचं जाऊन थोबाड फोड, सॉरी म्हणू नकोस मला. जिजू, ताईचं मौन व्रत संपायची वेळ झालीये. तुमच्या पाया पडूनच व्रत संपेल तिचं. आज तुम्ही कुठेही जायचं नाही हा, कारण आपल्या दोघांना देवळात जायचंय. हो जाऊया ना. बरं, बाय द वे हा माझा कलिग विजय आणि ही माझी मिसेस शीला. नमस्कार भाऊजी. नमस्ते वहिनी. बरं राजेश, मी निघतो, मला जरा काम आहे. येतो वहिनी. भाऊजी, हा? माफ करा हा, आज ते माझं व्रत होतं ना, म्हणून काहीच पाहुणचार नाही करता आला. पण पुन्हा या हा, रागवू नका. नाही नाही, राग कशाला, येईन मी परत. चल राजेश, येतो. अरे कुमुद, तो तुझा परवाचा यार, काय का नाव त्याचं, तो आला की नाही? तुझंच भाऊजी, परवा मोठ्या आधाराने सांगत होतीस. परत या हा भाऊजी, आज माझं व्रत आहे ना, मी तुमचं पाहुणचार करू शकत नाही. आगा विजय नाकाचं. पण राजेशला जराही डाऊट नाही झाला. थांबावून गेलेला तो एकदम. एक कुमुद, तू भी ना पागल है एकदम. क्यों बे? उसन क्यों बोली? चहा नको, कॉफी चालेल का? एकदम ना फापल होता तो. तुझा भाऊजी आला ना आता, त्याला चांगली समज दे, नाहीतर मग जावं लागेल आपल्या आपल्या गावी. काही नाही ग होणार. सांगा मला, का बोलवलं? हाय जान, कशा आहेस? का? कसा काय वाटला माहोल? एकदम चेंज ना.
अरे शीला, तो गडबडून गेला आहे. हाच विचार पडला असेल ना की आम्हाला कसं कळलं की तुझ्या बरोबर राजेश येतोय ते. करेक्ट. जेव्हा हे उद्योग सुरू केले ना तेव्हा बंगल्याचं मेन गेट आणि हॉलच्या दरवाजावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले. मेन गेट ढकललं ना की इथे बेल वाजते. मग आम्ही सावध होऊन मॉनिटर पाहतो. परवा तुम्ही आला होता ना तेव्हा मला असंच कळलं. ऍक्च्युली ताई ती आलेली होती. तोंडाचा वास येऊ नये म्हणून तिने मौन व्रत धारण केलं. आणि तेव्हाच आम्ही अगरबत्ती पेटवली आणि पूजेचा माहोल तयार केला. आणि तू गडबडला आणि आम्हाला ना ठाऊक होत की राजेश माझा नवरा आहे हे तुला माहिती नाहीये. पण आता कळले आहे तर तर काय तर हे सिक्रेट आहे ना हे असं सिक्रेटच ठेवायचं. समजलं? बदले में काय? बदले में दर महिन्यात आम्हा तिघींबरोबर एक दिवस मजा करायची आणि ती पण एकदम फ्री मध्ये. यातून एकदाच. हा, आणि प्रत्येक जणी बरोबर फक्त एकदा. मंजूर? हे प्रपोजल की धमकी? धमकी? होय. आणि हे जर तू मंजूर केलं नाहीस तर इथे घुसून विनयभंगाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होईल. आणि हे पोलीसच काय ह्याच्यावर राजेश पण विश्वास नाही ठेवणार. नीच रे, किती नीच आहात तुम्ही. का आम्ही शरीर सुखाची मागणी केली म्हणून आम्ही नीच? आणि तो राजेश तुझ्या बरोबर आला होता तो इथे आमच्या ऐवजी इतर बायका असत्या तर वासनेला भरकटून गेला असता ना. आणि मी मित्राची बायको आहे म्हणून दर महिन्यात मला सोडणार आहेस तू? आणि फुकट मिळणार तर मजा मारणारच ना तू. का सोडणारच वहिनी म्हणून? ठीक आहे, मंजूर आहे. ते पण राजेश तुटेल म्हणून माझ्यासारखा बेरका पण हरला तुमच्या समोर. काय मग तुझ्या या लाडक्या वहिनीपासूनच सुरुवात कर की वसुलीला. चल यार, कसा विचार करतोय. चल. टेन्शन नको घेऊ. राजेश नाही येणार आणि आलाच तर तेल वाजेल. अरे विजय, ते निर्जा कौर मॅडमची पर्सनल फाईल भरली का? म्हणजे रिटर्न भरले का ते? नाही रे, तिचे रिटर्न्स तयार आहेत पण तिची पेएबल टॅक्सची अमाऊंट आहे ती 22,000 आणि ती अमाऊंट आली की भरून टाकतो. अरे पण तिला कळवायचं ना तसं. ती तशी म्हणाली पाठवतो म्हणून. बरं, तू इन्कम टॅक्स ऑफिस मध्ये जाणार आहे तर तुला मी 2 फाईल देतो. तुला लगेच प्रिंट काढून देतो. गेली कामाच्या वेळेला लाईट गेली. दुष्काळात ते राम आहे. हा यार, ही रोजचीच नाटकं झाली. काल पण गेली होती. बाहेर पण गेली का रे लाईट? बघावं लागेल. हे काय काय? घ्या, 3-4 तास तरी निवांत आहे. ट्रान्सफॉर्मर जळाला. अरे देवा, म्हणजे आता 2-3 तासांची निश्चिंती. 2-3 तास? अरे रात्रीपर्यंत येईल की नाही याचा डाऊट आहे मला आता. मग आता काय करायचं? चल घरी जाऊया माझ्या. चल. नको नको. लाईट गेली म्हणजे सर्व शहराची लाईट गेली ना? ऑफकोर्स, अर्थात. म्हणजे तुझ्या घरचं सर्व बंद असणार. लाईट, बेल, फ्रीज सर्व बंद असणार. अरे बाबा, माझ्या घरची लाईट नाही जायला. मी टाटा बिर्लाचा किंवा रिलायन्सचा जावाई नाहीये. सामान्य माणूस आहे तुझ्या माझ्यासारखा. टेन्शन नको घेऊ. राजेश नाही येणार आणि आलाच तर तेल वाजेल. अर्थात
कसे चालणार ते? मग राजेश तू जा, पळ लवकर. का रे? अरे बाबा तू पळ लवकर. कदाचित तुझ्या आयुष्यात पडलेला आत्ताचा अंधार उजेड आणेल तुझ्या आयुष्यात. काय 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 बडबडतोय तू? ते सर्व जाऊ दे, तू पळ लवकर. पहिल्या आधी निघ. अरे जा लवकर घरी. ओके. संघर्ष मिलनाचा माया, काय चाललंय? जिजू तू कसा आला? कसा आला म्हणजे? शुद्धीस आहेस का तू? दरवाजा उघडून आलो मी. बेल कशी नाही वाजली? बेल कशी नाही वाजली मला विचार. लाईट गेली होती म्हणून बेल नाही वाजली. हे काय काय पितेस तू? काय पितेस तू? शिला कुमुद कुठे? शिला कुमुद बाहेर ये. काय हे काय हे? ए निघायचं, लवकर निघायचं. नीट लोकांसमोर बाहेरच्या तमाशा नको. सांगायचं ना की जिजू ए नाटक पुरं झालं हा तुमचं, कळलं? काय झालं? कुमुद लाईट गेलेली तर मॉनिटर बंदच. म्हणून बिंग फुटलं ना तुमचं. नाहीतर मी असाच तुमच्यावर विश्वास ठेवायचा देवासारखा. तुझ्यावर पण. माझा मित्र मला खरं सांगत होता, पण मी नाही ऐकलं त्याचं. तुझ्यावर ह्या तुझ्या 2 बहिणी आहेत ना, त्याच्यावर विश्वास ठेवला. तुझ्या बहिणी आहेत मला. सगळे नाटकं ना तुमचे कळलेत मला. हो खरंच बोलत होता तू, पण तुला दगा देऊन तुझ्याच बायको बरोबर मजाही करत होता. काय राजेश, खरं बोललो होतो ना मी. होय मित्रा. राजेश, घरात तू सीसीटीव्ही कॅमेरा लावलायस ना, आणि गेटवर बेल, म्हणजे गेट उघडलं की आतमध्ये वाजते, बरोबर? बरोबर आहे. ह्या 3 बायका घरी असतात ना, म्हणून त्यांच्या सेफ्टीसाठी दुसरं काही नाही. सगळा खटाटोप त्यांच्यासाठी. आणि ह्याचाच फायदा यांनी घेतला, आणि ह्यामुळे यांनी धंदा केला आतमध्ये, धंदा. तुला आठवतंय आपण एकदा घरी आलेलो, यांना आतमध्ये मॉनिटर मध्ये दिसलेलं, आणि आतलं दृश्यच बदलून टाकलं यांनी. ही शिला ही दारू प्यायली होती, तिच्या तोंडाला वास येत होता म्हणून हे मौन व्रत धारण केलेलं. अगरबत्तीच्या वासात दारूचा वास येऊ नये. शिला काय सांगतोस काय तुम्हाला हे, हा? खरं तेच सांगतोय. आणि मी चहा पित नाही हे कुमुदला कसं ठाऊक, हा प्रश्न तुला पडला नाही मित्रा? हो ना. माझ्या डोळ्यावर विश्वासाचा, या शिलाच्या प्रेमाचा असा पडदा होता, जाडजूड. त्याच्यामुळे मला काही दिसलं नाही, काही सुचलं नाही. अरे तू तरी सांगायचं ना मित्रा. मी तुझ्या जवळचा मित्र आहे ना, मला तू तरी सांगायचं यांचा उद्योग काय तो. कधी सांगू? तुझा विश्वास बसेल तेव्हा मी सांगेन ना. तेव्हा तू ऐकून घेण्याच्या मनस्थितीत सुद्धा नव्हता. काय बेमालूमपणे नाटक केलं यांनी. वा. अरे नंतर सांगायचं ना तुम्हाला. नंतर? अरे नेक्स्ट डे ला मला यांनी बोलवून धमकी दिली, धमकी. मी जर तुला हे सांगितलं ना, तर ह्या मला बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांमध्ये देतील म्हणून. काय बरोबर ना? संघर्ष मिलनाचा म्हणून तू घाबरलास ना. घाबरणार नाही तर काय. अरे आजचा कायदाच तसा आहे.
कुणीही स्त्री सरळ सरळ बलात्काराचा खोटा गुन्हा नोंदवून पुरुषाला जेलमध्ये धाडू शकते. तिथे मी काय घाबरणारच ना. तेही खरे आहे ना मित्रा, आहे असाच कायदा आहे. तुला कसं सांगावं ह्याचाच विचार करत होतो आणि आज मौका मला मिळाला. तो कसा मिळाला? अख्ख्या शहरातल्या लाईट गेलेल्या. म्हटलं घरातला सुद्धा सीसीटीव्ही मॉनिटर चालत नसणार म्हणून मी तुला घाई केली, लवकर घरी जा. आणि यांचं भांड फुटलं ना तिला का? म्हणजे माझ्या कुणाशी काय चूक झाली, अशी का वागलीस तू मला कळेल? अरे तिला काय विचारतोस? या शरीर सुखासाठी चटावलेल्या बायका आहेत. काय? अरे शरीर संबंधाची आसक्ती साधारण स्त्रियांपेक्षा अति जादा आहे रे या 3 स्त्रियांमध्ये. हो खरं आहे ते. तू ऑफिसला गेल्यानंतर आम्ही तिघी देहव्यापार करतो. आणि तुला काय वाटलं त्या दिवशी तुझ्या आईला अटॅक आला होता? म्हणजे काय झालं होतं आईला माझ्या? काय झालं होतं? त्या दिवशी आम्ही तिघी पीत बसलो होतो आणि तेवढ्यात शीला, माझ्या आईनं तुला मुलीसारखं सांभाळलं. ह्या 2 मुलीला सुद्धा पदरात घेतलं, स्वतःच्या मुली असल्यासारखं. आणि तू अशी निघालीस? अरे किती किती कौतुक केलं की बाळा बघ तुला किती सुंदर बायको मिळाली, सुशील मिळाली, पतिव्रता मिळाली. ह्या सगळ्या गोष्टीला तू शीला का? म्हणजे काय चुकलं माझ्या आईचं? तुला मुलीसारखं सांभाळणं हे चुकलं? तुझ्या ह्या 2 बहिणीला सांभाळणं चुकलं? तुझ्यावर मुलीसारखं प्रेम करणं चुकलं? काय चुकलं सांग ना. अरे पोटच्या मुलीसारखं तुला सांभाळलंय, त्याचं फळ असं दिलंस तुम्हाला? सांग ना काय चुकलं मी? माझ्या आईचं काय चुकलं होतं सांग. अगं तू तर आहे पण तुझ्या ह्या 2 बहिणी त्याही तशाच निघाल्या. आम्हा तिघींमध्ये काहीच नातं नाही. आम्ही फक्त एकत्र एका अड्ड्यावर होतो बस. तिथे आम्हाला ग्राहक आणि पोलिसांचा त्रास होता आणि म्हणून आम्ही हा मार्ग स्वीकारला. एकदम सेफ आणि शुअर. पाहिलंस मित्रा, पटलं माझं म्हणणं. आता काय निर्णय घेणार आहेस तू? अबला म्हणून पुरुषांच्या जाचाला बळी पडणाऱ्या असहाय्य स्त्रीविषयीची सहानुभूती अशा या वारांगणांमुळे निश्चितच कमी होते रे. ही खंत आहे. काय काय करू शकणार मी आता? नाही म्हणजे ही खरं म्हणजे समाजाची विवंचना आहे. समाजालाच न्याय निवाडा करू दे यांचा. म्हणून नाही म्हणजे आता मी काय करावं असं तुला वाटतं सांग? तू बळी पडलायस त्यामुळे शासन देखील तूच ठरवायचं आहेस. नाही हे सगळं माझ्या घरात घडलं तरी समाजाची विवंचना आहे. समाजाला ह्यांचा न्याय निवाडा करू दे. हा प्रश्न मी तुम्हालाच विचारतोय. नाही काय करायचं अशा आदमा अबलांचं? नाही पुरुषांनाही फसवतातच पण सौजन्य पवित्र संयमाची मूर्ती असलेल्या ह्या स्त्रीची प्रतिमा तिलाही डागळत. म्हणून निर्णय तुमच्या हातात आणि भविष्य तुमच्या हातात. ठरव. नुसतं मुलं पोचवतोस ना रे. मुलांना चोरते मी, गिरायक आणते मी, तू काय करतोस? हे बघ ते बाळ उठायच्या आत ना जा, नाहीतर ते बाळ उठलं ना तर आपल्या दोघांना झोपून टाकेल.